नमस्कार, मी डॉल्फिनवालामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता मी आता घरीच आहे. घरात बसलोय. आता वाजले संध्याकाळचे 6 वाजायला आलेत. 2-3 मिनिटं आहेत. दुपारपासून झोपलो होतो. रात्री भजनाला गेलो होतो त्यामुळे दुपारपासून झोपून होतो. पहाटे 4 वाजता आलो भजनावरून. तर आज पण जायचंय भजनाला आपल्याला 12 वाजता. त्यामुळे झोप काढून घेतली. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तस्मय आणि स्वर आहे ती पण झोपून उठले. चला तर मग आता आपल्याला गावात जायचं आहे, जरा फेरफटका मारून येऊया. जरा बघूया गावात वातावरण कसं आहे. म्हणजे एकदम सप्ताह असल्यामुळे वातावरण एकदम भक्तिमय आहे. पण आपण थोडा राऊंड मारून येऊया जेणेकरून थोडा फ्रेश वाटेल. चला तर मग तुम्हाला दाखवतो आपण कुठे जायचंय फेरफटका मारायला. तर आता माझ्या आहे खाली तस्मय. तस्मय दाखव. तस्मयला मम्मीने किंद आणलाय. तस्मय दाखव काय आहे. तस्मय पण झोपून उठलाय. किंद जॉय खायला घेतला नाही. मम्मी गेली होती बाजारात तेव्हा घेऊन आले. हा काकाचा मुलगा आहे तस्मय. तस्मय नाव सांग तुझं. झोपेतनं उठलाय तो त्यामुळे काय बोलत नाही. त्याला सांगायचं नाही आपण, नाहीतर मागे लागेल. एकदा बघितलं ना गाडीवरती की पाठी लागतो. खाली टाकला नाही. चला तर मग आपण जाऊया. तर आता आपण चालत चालत आलेलो आहे पुढे. आपलं चढून आलोय. तुम्ही पाहू शकता. आपल्या प्राणेशच्या घराच्या इथे जाऊया. बघूया प्राणेश काय करतोय. प्राणेश उठला असेल तर प्राणेशला घेऊन आपण जाऊया धक्क्यावरती. तर राऊंड मारूया. त्यानंतर पुन्हा घरी जाऊया. चला तर मग प्राणेशच्या घरी जाऊया. तर तुम्ही पाहू शकता आता आपण प्राणेशच्या घरी आलोय. घरी येऊन काका बोललेत प्राणेश तर नाही आहे. प्राणेश गेलाय सामान आणायला म्हणजे प्रसादीचा. तर प्राणेशला फोन केला होता. प्राणेश बोलला ये सोबत. तर आपल्याला आता प्राणेश सोबत जायचं आहे. प्राणेश दुकानात गेलाय. तर प्राणेशच्या घरी फक्त आता प्राणेशचे पप्पा आहेत. ते पण बोलले की जा त्यासोबत पिशवी वगैरे द्या. तर मी आता तिकडे जातोय. चल तर मग प्राणेशने काय काय सामान घेतलं आणि ते पण बघूया. तुम्हाला आमची वाडी पण दाखवतो कशी आहे. वाडीतून कसा रस्ता गेलाय मधूनच आणि 2 साईडला घर आहेत. चला तर मग आपण जाऊया वाडीतून चालत चालत. तर तुम्ही पाहू शकता आता आपण प्राणीच्या घरातून निघालोय. अशा पद्धतीने आमची वाडी आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण आलोय प्राणेश सोबत. आलो आलो सामान घेतलेलं आहे. आपल्या काकाने आवाज दिले. बघूया काका काय बोलतात. पुन्हा आलोय देवळेकर काकांची इथे. चालता चालता आवाज दिले नाहीत. बघूया काय बोलतात. युट्यूब चॅनल विचारतात आपला कुठचं आहे, सांगतो त्यांना लगेच. मी डॉल्फिनवाला. आता काकाने आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नाहीत. तर आपल्याला सामान घ्यायचं बाकीचं. काकांच्या इथे काही सामान भेटत नाही. काकांचं हार्डवेअरचं दुकान आहे. बोटीचं सामान आपण इथूनच घेतो. आता आपण प्रसादीचं सामान घ्यायला जायचंय. चला तर मग आता आपण दुसऱ्या दुकानात आलोय आणि तुम्हाला आपली पिशवी दाखवतो केवढी भरली. ते बघा तिथे पिशवी आहे ती भरले. तर आपण सामान घेतलेलं आहे. माझ्या हातात एक मोठी पिशवी आहे. प्राणेशकडे एक मोठी पिशवी आहे. पूर्ण तयारी केलेली आहे. रात्री 12 वाजता प्रसादी खायची आपल्याला. आतापासून तयारी करतोय. चला तर मग आता आपण रस्ता चेंज करतोय. वाडीतून नाही जायचंय, वरच्या रोडने जायचंय डायरेक्ट. चला तर मग वरून पटापट जाऊया. तयारी करायची आहे रात्री. तर आपण सामान घेऊन आता घरी चाललोय. तर पाहू शकता इकडे ग्रामपंचायत आहे. पिशवी आहे हातात. बघू शकता सुंदर गाव आहे आमचं. प्राणेश सोबत चाललोय. तुम्हाला इथून रस्त्यावरून जो व्ह्यू दिसतो गावाचा तो दाखवतो आता. आता व्ह्यू बघा आमच्या वाडीचं. पाहू शकता त्या साईडला जेटी आहे आणि या साईडला पूर्ण वाडी आहे. पाहू शकता. पावसाला पळ. पावसाला आहे त्यामुळे आपण शॉर्टकट घेतलेला आहे. इथून मधूनच जायचंय. नाहीतर आपण पुढून जाणार होतो. पाहू शकता आता आपण खाली उतरायचंय. इथे आव्याचं घर आहे. आवी येणार आहे एकादशीला. मला कालच फोन केला होता. बोललो येतो बोलतो मजा करू.
शेवटच्या दिवशी येणार आहे अवी. चल तर मग थोडा पाऊस लागतोय जास्त, फास्ट जाऊया. पाहू शकता पाऊस किती जोरात आलाय. आपलं नशीब होतं आपण लगेच आलोय धावत. आणि पावसातून तुम्हाला नजारा दाखवतो कसा दिसतोय. पाण्यावरून पाऊस जसा ट्रॅव्हल करतोय तो दिसतोय. तो एकदा बघून घ्या तुम्ही. आता आपलं सर्व सामान वगैरे घेऊन झालंय. प्राणेश पण भेटला आपल्याला दुकानात, त्याला पण थोडी मदत केली. तर आपण या बांधावरून चालत चाललोय. हे बांध आहे त्याच्यावरून आपण चालत चाललोय मंदिरात. आरतीची वेळ झाली त्यामुळे आरतीला जायचंय. माझ्यासोबत आता अनुराग आणि मितेश, नाव आठवत नाही लगेच. तर आम्ही चाललोय. तर अनुराग ढोलकी पण जबरदस्त वाजवतो. आणि आमच्याकडे आता नवीन भजन बोलायला मितेश पण तयार झालाय. काल एकदम भारी भजन बोलला. तर तुम्हाला एक दिवस त्याची व्हिडिओ बनवून दाखवीन की कशा पद्धतीने आम्ही भजन बोलतो. तर आता आपण पहिलं घरी जाऊया, त्यानंतर मंदिरात जाऊया. 7 वाजता टायमिंग आहे आरतीचं. चला तर मग. आजची व्हिडिओ जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि अशा नवनवीन डेली व्हिडिओ पाहण्यासाठी मी डॉल्फिनवाला या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.